मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. 1761 साली पानिपतच्या रणभूमीत मराठ्यांचा इतिहासातील एक सर्वात दुर्दैवी आणि विध्वंसक पराभव झाला. या पराभवामागील कारणे केवळ युद्धातील दुर्बलतेपुरती सीमित नव्हती, तर राजकारणातील व धोरणातील अक्षम्य चुका, दूरदृष्टीचा अभाव आणि असमंजस निर्णयांनी या आपत्तीला आमंत्रण दिलं होतं. ब्रिगेडियर कागपित्रे यांच्या मराठ्यांचा युद्धेतिहास या ग्रंथात पानिपतच्या तिसऱ्या युद्धातील अशा चुकांचे विश्लेषण विस्ताराने केलेले आहे. या युद्धात 2 हिरे हरवले. बाजार बुणग्यांच्या तुकड्यांनी भारावलेला ताफा लढाईसाठी सज्ज होता, पण तिथल्या भूगोलाचं समजून घेतल्याशिवाय सदाशिवराव भाऊंसारखे वीर, परंतु त्यांच्या योजना आणि लढाईतील चुका या मराठ्यांना फारच महागात पडल्या. हा केवळ एक लढाईचा नाही, तर आपल्याच धोरणांचा पराभव होता, ज्याचे परिणाम संपूर्ण हिंदुस्थानात मराठ्यांना भोगावे लागले. या व्हिडिओत आपण जाणून घेऊया मराठ्यांच्या या पराभवामागील कारणे, त्यांचे भयंकर परिणाम आणि या शौर्यवान इतिहासातील या हृदयद्रावक अध्यायाचे वस्तुनिष्ठ विश्लेषण. आपल्या व्हिडिओतील महत्त्वाचे मुद्दे कोणते असतील तर पानिपतच्या युद्धात मराठ्यांनी 2 महान हिरे कोणते गमावले आणि त्यांचं मूल केवढं होतं. रघुनाथरावांच्या चुकीच्या राजकारणामुळे मराठ्यांना कसा फटका बसला. सदाशिवराव भाऊंच्या युद्धातील कोणत्या चुकांनी संपूर्ण युद्धाचं पारडं फिरवलं. 60,000 बिनलढाऊ बाजार बुणग्यांचा ताफा या युद्धात कसा विनाशकारी ठरला. पानिपतच्या युद्धातील पराभवाचे परिणाम मराठा साम्राज्यावर आणि त्याच्या राजकीय धोरणावर कसे पडले. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला. पानिपतच्या युद्धाचे काय विवेचन होते तर पहा, हिंदुस्थानच्या इतिहासात ज्या महत्त्वाच्या लढाया झाल्या त्यात पानिपतच्या 3ही लढाया सामील आहेत. या लढायांमुळे राजवटी बदलल्या. मराठ्यांच्या लष्करी इतिहासात तर पानिपतच्या 3ऱ्या लढाईच अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे एक मराठी सत्तेवर आलेले गडांतर होते. 2 हिरे हरपले, नाणी खुर्दा किती गेली याचा तर हिशोबच नाही. परंतु ही लढाई नुसती मनुष्यहानी करून थांबली नाही, तर तात्पुरती का होईना पण या पराभवाने मराठ्यांची हिंदुस्थानावरील पकड ढिल्ली झाली. त्यामुळे निव्वळ महाराष्ट्राचाच नव्हे तर साऱ्या देशाचा इतिहास पालटला. 1757 ते 1761 या काळात रघुनाथरावांनी उत्तरेत केलेल्या राजकारणातील चुकांचे परिणाम, शिंदे होळकर यांचा बेबनाव, नजीब खान रोहिल्याचा मल्हारराव होळकर यांच्या सांगण्यावरून दिलेले जीवदान, मराठ्यांची पंजाबातून पिछेहाट, उत्तर हिंदुस्थानातून हिंदू मुसलमानांची लुटमार, राजपूत जाट यांच्याशी पत्करलेले वैर, या सर्व पार्श्वभूमीवर मराठ्यांच्या फक्त युद्धातीलच नव्हे तर एकंदर राजकारणाचा पराभव तपासला पाहिजे. हा राजधोरणाचा पराभव होय. प्रत्यक्ष युद्ध चालविण्यातही सदाशिवरावांनी अनेक चुका केल्या. 1,00,000 संख्येत 60,000 बिनलढाऊ बाजार बुणगे होते. त्यांना भरतपूरला ठेवाव्यास पाहिजे होते. त्यांना पानिपतला नेण्यात फार मोठी चूक झाली. फौजेत तोफा असल्यामुळे आधीच गती मंदावली होती, पण ही फुकट पोचली जाणारी तोंडे गोतास काळ ठरली. त्यांच्यामुळे युद्धाच्या डावपिचावर बंधने आली. सैन्याच्या जखडबंदीमुळे शत्रूला रान मोकळे झाले. लांब पल्ल्याच्या तोफा संरक्षक लढाईत उपयोगी पडतात. त्यांचा आक्रमणाच्या वेळी अडथळाच होता. अब्दालीने हलक्या उंटावर लादता येणाऱ्या तोफ्या बाळगल्या होत्या. केवळ आक्रमणाने विजय प्राप्त होतो. जर शिंदे होळकरांची घोडदळ वापरून शत्रूला जेरीस आणले असते तर कदाचित तोफांचा मारा करून शत्रूची फळी फोडता आली असती. प्रत्यक्ष लढाईत भाऊसाहेबांनी जोरदार हल्ला चढवून दुराण्यांना सैरावैरा केले होते. मराठा फौजेत प्रचंड संख्येत घोडदळ होते. त्यांना पानिपतला कोंडून ठेवण्याऐवजी त्यांनी यमुना ओलांडून जर दोआबमध्ये प्रवेश केला असता तर अब्दालीला 2 आघाड्यांवर लढाव्यास भाग पडले असते. शिवाय दोआबमध्ये लूट करता आली असती. तसेच यमुनेच्या काठाकाठाने गस्त घातली असती तर शत्रूला 60,000 फौज मराठ्यांना नकळत पार करता आली नसती. शहामृगाप्रमाणे मातीत डोके खुपसून बसल्याने घात झाला. तेव्हा अब्दालीचे सैन्य यमुना पार करत होते. तेव्हा गोंधळाचा फायदा घेऊन जर मराठ्यांच्या घोडदळाने हल्ले केले असते तर शत्रूचे खूप नुकसान झाले असते. पण ती संधी मराठ्यांनी जागृत न राहून गमावून दिली. यापूर्वी सुद्धा पोरस राजा बेसावध राहिला म्हणून हिरड्यास्पसच्या लढाईत अलेक्झांडर नदी पार करू शकला. ती चूक आता सदाशिवरावांनी केली. दिल्ली व पानिपतच्या मध्ये शत्रू येऊन बसल्यामुळे मराठ्यांची रसद तुटली. दिल्लीच्या
दिल्लीच्या आसमंतातील मुल्क मोगलांच्या ताब्यात होता. नजीब खान व शुजाउद्दौला अब्दालीला अन्नधान्य व दाणाचारा पुरवू शकत होते, पण मराठ्यांची कुंजपुऱ्याच्या काबीज केलेले अन्नधान्य व इतर सामानाचा साठा संपला तेव्हा पंचायत झाली. कारण की गोविंदपंत बुंदेले काही रसद अथवा खजिना पाठवू शकले नाहीत. रसद मार्ग सुरक्षित न ठेवता दिल्लीपासून 75 मैल दूर जाणे हे अदूरदर्शीपणाचे लक्षण होते. लढाईच्या क्षेत्राचा भौगोलिक अभ्यास करणे इथे जरुरी असते. तेथील हवामान व ऋतुमानाची तपशीलवार माहिती सेनापतीला हवी असते. नद्या, नाले, इतर अडथळे व त्या पार करण्याच्या जागा, पुराच्या पाण्याची पातळी या सर्वच गोष्टींची माहिती लागते. उत्तर हिंदुस्थानात 1760 साली पावसाचे आगमन लवकर झाले. नदी नाल्यांना महापूर आले तेव्हा दिल्ली सोडण्यापूर्वी यमुना पार करणे पुढे अवघड जाईल. ही गोष्ट भाऊसाहेबांनी विचारात घेतलेली दिसत नाही. पावसाचा जोर ओसरल्यामुळे यमुनेला उतार पडेल व अब्दाली यमुना पार करून उजव्या काठाला येईल, म्हणून तेथे कायम गस्त घालणे अत्यावश्यक होते. ते केले नाही म्हणून शत्रू पहिले तीरावर आला हे मराठ्यांना कळले सुद्धा नाही. लष्करी दृष्टीने आणखी एक चूक म्हणजे पानिपतला खंदक खणून त्यामागे 2 महिने शत्रूच्या हल्ल्याची वाट बघत बसून असलेले रेशन जे आहे पूर्ण खाऊन संपवले गेले. त्यामुळे पुढे उपासमार होईल हे उघडच होते. त्यामुळे अब्दालीला निवांतपणे यमुना बागपतला पार करता आली. लढाईच्या मैदानात सेनापतीच्या निवडलेल्या जागेला खूप महत्त्व असते. ती फार मागे असली तर पुढे काय चालले आहे हे समजत सुद्धा नाही व पुढे असली तर रणधुमाळीत सापडून लढाईवर ताबा ठेवता येत नाही. लहान लहान लढायात पुढारी पुढेच असावा लागतो व त्याची धाडस व धैर्य पाहून जोमाने सैनिक लढत असतात. पण महायुद्धात जेव्हा लाखो सैनिक गुंतलेले असतात तेव्हा लहान पुढारी पुढे व युद्ध नेतृत्व करणारे मागे असावे लागतात. तरच ऐनवेळी जिथे शत्रूचा जोर व सोसून जेव्हा काही जागी माघार घेतल्यामुळे आपली फडी फुटते तेव्हा नव्या जोमाने सैन्य धाडून जे परत आले असतील त्यांना समजावून अथवा वेळी ठार मारण्याचा धाक दाखवून सेनापतीला फडी पुन्हा साधावी लागते. हेच त्याचे नेतृत्व असते. नेपोलियन, ड्यूक ऑफ वेलिंग्टन, शेलार मामा अशी अनेक उदाहरणे आपल्याला देता येतील. हे काम अब्दालीने कुशलतेने केले. जर सदाशिवराव मागे राहिले असते व विश्वासरावाला पुढे धाडले असते आणि त्याचा लढाईत मृत्यू झाला असता तर सदाशिवरावांना सगळ्यांनी दोष दिला असता. पण दोघांच्या मरणामुळे काहीच साध्य झाले नाही. उलट नेते नाहीसे होतात, सैन्य रणांगण सोडून पळाले. ऐन वेळी जर आधी मागे राहून मग पुढे आले असते तर सैन्य सावरले असते व शिंदे होळकरही रणांगणात उभे राहिले असते. अर्थात ही आता नुसतीच तात्विक चर्चा झाली. पानिपतच्या युद्धाचे अत्यंत गंभीर परिणाम पुढे दिसून येतात. ते कसे तर पानिपतच्या युद्धात जी प्रचंड प्राणहानी झाली त्यामुळे महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला. जवळजवळ घरटी एक माणूस दगावला. परंतु त्याहूनही मोठे नुकसान म्हणजे मराठ्यांच्या साम्राज्याला भेग पडली. ती सांधायला पुढची 25 वर्षे लागली. मल्हाररावांनी राजपुतांकडून चौथ वसूल करून मराठ्यांचे वर्चस्व फिरून सिद्ध केले. पुढे पेशवा माधवराव व नाना फडणवीस यांनी सत्ता सावरली व शिंदे होळकर यांनी पराक्रम गाजवले व मुत्सुद्देगिरी सुद्धा दाखवली. परंतु 1757 साली प्लासीची लढाई इंग्रजांनी जिंकली व पुढे काही वर्षातच बक्सरची लढाई जिंकून ईस्ट इंडिया कंपनीने बंगालवर मुलकी हक्क मिळवला. त्यांना व रोहिल्यांना आता मराठ्यांचे भय उरले नाही. इसवी सन 1756 मध्ये आंग्र्यांचा पराभव व इसवी सन 1761 मध्ये पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा दारुण पराभव यामुळे ब्रिटिश सत्तेला कुणी पायबंद घालणारा उरलाच नाही. म्हणून त्याचा उदय झाला. ओरिजिनल ऑफ बॉम्बे गार्सी डिकुर्हा इथे अशी नोंद आहे आणि हिंदुस्थानाच्या इतिहासात एक नवे पर्व सुरू झाले. अब्दालीचे सुद्धा या लढाईत फार नुकसान झाले. त्याने फिरून कधी हिंदुस्थानावर आक्रमण सुद्धा केले नाही. दक्षिणेत निजामाचे आसन स्थिरावले. म्हैसूरच्या राज्यात हैदर अलीने सत्ता प्रस्थापित केली कारण त्यांना मराठे काही काळ तरी प्रतिबंध घालू शकले नाही. मित्रांनो, पानिपतच्या युद्धातील हा पराभव मराठ्यांसाठी फक्त एक लढाईतील अपयश नव्हतं तर हा त्यामागील एक राजकीय, सामाजिक आणि मानसिक धक्का सुद्धा होता. रघुनाथरावांच्या चुकीच्या राजकारणापासून ते सदाशिवराव भाऊंच्या युद्धातील त्रुट्यांमुळे मराठ्यांनी आपल्या 2 महान सेनानींसह असंख्य धाडसी योद्ध्यांना गमावलं. बाजारबुणग्यांनी भरलेला ताफा, डावपेचावरील बंधने आणि भूगोलाबद्दलचं अज्ञान या सर्व बाबीने मिळून पानिपतचं चित्र वेगळं उभं केलं. पराभवाच्या या धक्क्यामुळे मराठा साम्राज्याने आपल्या धोरणांचा पुनर्विचार केला. पण
पण या चुका आणि त्याचे परिणाम इतिहासात कायमचे कोरले गेले. या पराभवातून आपण हेच शिकू शकतो की दूरदृष्टी, योग्य नियोजन आणि सांघिक एकता ह्या गोष्टीचं किती महत्त्व असतं. पानिपतच्या कठोर पराभवातून घेतलेली शिकवण पुढील पिढ्यांसाठी आदर्श बनली, ज्यातून आपण आपल्या भविष्यातील निर्णयांमध्ये अधिक सजग आणि सुसंस्कृत बनू शकतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, फॉरवर्ड करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर याआधी मी पानिपतवर आधारित 2 व्हिडिओ बनवलेले आहेत, ते सुद्धा पहा. तसेच इतर व्हिडिओसुद्धा नक्कीच पहा. मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या वेगळ्या व्हिडिओमध्ये. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.